आज बीड पोलीस द्वारा आयोजित नशामुक्त मॅरेथॉन मध्ये मी सहभाग घेतलेलो आहे। आपण नशामुक्ती बीड साठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन आयोजित केला होता। त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि खूप लार्ज नंबर्स मध्ये विद्यार्थी असेल, पोलीस असेल, नागरिक असेल, सर्व बीडकरनी सहभाग घेतलेला आहे। मी सर्व बीडकरांना आवाहन करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीड साठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नशामुक्ती बीडचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे। आजच्या या मॅरेथॉन नंतर कशा पद्धतीने बदल होईल किंवा काय अपेक्षा आहे? आता हे एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, म्हणजे या कार्यक्रम असा आहे की तुम्ही मॅरेथॉन द्वारा बाकी लोकांना संदेश देण्यासाठी आणि तुम्ही पोलीससाठी आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे। आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये उपस्थित तुम्हाला माहित आहे। आणि तुम्हाला आपण सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये या फिटनेस मध्ये फोकस करतात तो नेगेटिव्ह एनर्जी या फिर नशामध्ये जाण्याचा या शक्यता खूप कमी असतात। गेल्या काही दिवसांपूर्वी आणि काही क्रिमिनल्स सुद्धा लागलेले होते बॅनरमध्ये, त्या अनुषंगाने आपण काही निर्णय घेतला, नेमका काय निर्णय? मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर पालकमंत्री बीड सरांच्या सूचना होता की बॅनर मध्ये कंट्रोल लावावा म्हणून। म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहित आहे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद एरिया असेल, त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठल्याही प्रकारच्या मान्यता घेत नाही। तो त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनरसाठी मान्यता आणि त्या बॅनर मध्ये कुठलाही नेगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना दिल्या आहे। कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर आपण त्यामध्ये कडक कारवाई करणार आहे। क्रिमिनलच्या संदर्भात किंवा तुरुंगामध्ये असणाऱ्या लोकांची त्यावरती फोटो तसे माझ्या आदेशमध्ये तसे स्पष्ट सूचना आहे। मला वाटतं की तसे एक प्रक्रिया हे बीडकर आणि समाजासाठी एक शोभनीय वाटणार नाहीये। आम्ही 13 ते 17 ऑगस्ट नशामुक्तीचे बाबतीत ड्राईव्ह सुरू केलेले आहे आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्रामचे आम्ही आयोजन केले। त्यामध्ये जनजागृती मोहीम केली, मानवी साखळी केली। आज 17 तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते। बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे। हजाराच्या वरची संख्येमध्ये इथे लोक आले। ह्याच्याशी स्पष्ट कळते की लोकांना बीडला नशामुक्त करायचे, त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर पुढे कशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाईल आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे? हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे, सोसायटी दुसरा भाग आहे। सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू। गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये काही व्हिडिओ व्हायरल होत होते, क्राईम रेट वाढलेला होता, आता काय परिस्थिती आहे? क्राईम रेट 2024 पेक्षा 2025 मध्ये मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, डेकॉइटी, रॉबरी चारोही हेड मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे। त्याच्या डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळेस मी शेअर केलं होता। हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षाच्या तुलनाचा डेटा आम्ही शेअर करू। आव्हान काय असेल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त? हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे, आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे। समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे। सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला, आम्हाला माहिती दिली, तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। धन्यवाद।